आज आपल्याला TET पेपर 1 मॅथ्सचा सिलेबस बघायचा आहे। TET पेपर 1 मध्ये मॅथ्स असणार आहे 30 मार्क्ससाठी। आता हा जो फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस बघायचा आहे तो पाहायचा आहे 24 मार्क्ससाठी आणि उरलेला जो 6 मार्क्सचा आहे तो मी हा सिलेबस झाल्यावर तुम्हाला सांगणार आहे। तर ॲट फर्स्ट 24 मार्क्ससाठीचा मॅथ्सचा सिलेबस बघूया। फर्स्ट तुमचा कंटेंट किंवा चॅप्टर आहे नंबर सिस्टीम, संख्या आणि संख्यांचे प्रकार, संख्या ज्ञान याच्यावर तो आधारित आहे। तर फर्स्ट त्याच्यामध्ये आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या 0, 1, 2, 3 पासून चालू होतात त्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो। ठीक आहे, तर यावर आधारित एक्झाम्पल्स असतील। ठीक आहे, आता त्याच्यानंतर आहे स्थानिक व दर्शनी किंमत आणि संख्येचे विस्तारित रूप। संख्येचे विस्तारित रूप म्हणजेच काय, आता 354 ही संख्या घेऊया तर याचा विस्तारित रूप आपल्याला 300 अधिक 50 अधिक 4 असं आपण लिहितो। ठीक आहे, आता या संख्येमधील 3 ची स्थानिक किंमत कोणती, तर स्थानिक म्हणजे तर जी संख्येची ॲक्च्युअली किंमत आहे त्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो, 300 आहे। आणि दर्शनी किंमत किती आहे, तर दर्शनी किंमत 3 आहे। बघितलं दिसते ती दर्शनी किंमत। तर या आधारित काही प्रश्न विचारले जातील तुम्हाला। त्याच्यानंतर संख्येचा लहान मोठेपणा याच्यावर काही एक्झाम्पल्स असतील। त्याच्यानंतर मूलभूत जगणिती क्रिया आहेत जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावरचे एक्झाम्पल्स असतील। पुढचं आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। मूळ संख्या म्हणजेच काय, तर ज्या संख्यांना एक आणि त्या संख्येशिवाय कोणत्याच दुसऱ्या संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। ठीक आहे, एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही आहे। तुमच्या माहितीसाठी 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या असं म्हणता येईल किंवा सगळ्यात त्याला काही सम पण आहे संख्या आणि मूळ पण आहे असं लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर 2, 3, 5 ह्या झाल्या मूळ संख्या। या संख्यांना एक आणि त्या संख्येशिवाय कोणत्याच दुसऱ्या संख्येने भाग जात नाही। याच्या उलट संयुक्त संख्या, त्या संख्यांना एक ती संख्या याशिवाय अजून एखाद्या दुसऱ्या संख्येने तर निश्चितच भाग जात असतो। जसं की 6 किंवा 4 आहे, 6ला 2, 3, 1 आणि 6 या संख्येने भाग जातो आणि 4ला कसं 1, 4, 2 या संख्येने भाग जातो, म्हणून या सगळ्या या संयुक्त संख्या आहेत असं। त्याच्यानंतर संख्यांचे मूळ अवयव। संख्येचे मूळ अवयव म्हणजेच काय, तर आता एखादी संख्या असेल, आता इथं 6च आहे, 6ला 2 आणि 3 नी भाग जातो आहे। ठीक आहे, तर 6चे मूळ अवयव कसे लिहिता येईल आपल्याला, तर 2 गुणिले 3 या पद्धतीने संख्येला गुणाकाराच्या रूपात मांडायचं। ते पण मूळ अवयव लिहायचे त्याचे, मूळ संख्यांच्या रूपात गुणाकाराच्या रूपात मांडणे त्याला संख्येचे मूळ अवयव काढणे म्हणतात। तर यासाठी विशिष्ट एकदम सोपा आहे मूळ अवयव काढणे पण। त्याच्यानंतर आहे संख्येचा लसावी आणि मसावी। आता जर 2 संख्या घेतल्या मी 12 आणि 36, तर या दोन संख्याचा लसावी आपल्याला कसा काढायचा, तर आता बघितल्या कळतं ह्या दोघांचा लसावी। एक ट्रिक आहे, लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाजित। तर 12च्या पाढ्यातच 36 असल्यामुळं यांचा लसावी 36 येईल आणि मसावी 12 येईल। एकमेकाला या 12च्या पाढ्यात 36 असल्यामुळं असं आहे, पण ज्यावेळेस असे कोणते पण दुसरे नंबर येतील त्यावेळेस लसावी आणि मसावी मूळ अवयव पद्धतीने आपल्याला काढता येतो। यानंतरचं बीट आहे फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक। अपूर्णांकामध्ये आपण अपूर्णांक ही संकल्पना पाहायची आहे। अपूर्णांक म्हणजेच काय, आता 3/4, 3 अंश असतो आणि 4 छेद असतो। तर आता 3/4लाच आपल्याला असं लिहिता येतं। ठीक आहे, पूर्ण जर 1 असेल तर 3/4 हा अपूर्णांक आपल्याला या प्रकारे दाखवता येतो। तर ही अपूर्णांक ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे। प्लस अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक। ज्या अपूर्णांकामध्ये छेद जास्त असतो त्याला छेदाधिक, छेद जास्त आहे हा छेदाधिक आणि अंश जास्त असेल तर हा अंशाधिक अपूर्णांक आहे। त्याच्यानंतरचं दशांशयुक्त अपूर्णांक पाहायचा आहे। दशांशयुक्त अपूर्णांक म्हणजेच काय, तर 0.04 याला आपण दशांशयुक्त अपूर्णांक म्हणतो किंवा 3लाच जर छेद 10 असेल तर त्यालाच आपण दशांशयुक्त अपूर्णांक असं म्हणतो। 0.3 असं आपल्याला त्याला लिहिता येतं। ठीक आहे, त्याच्यानंतर वजाबाकी, त्यांचीच अपूर्णांकाची आणि दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार पाहायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या रोजच्या जीवनात दशांशयुक्त अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा काय उपयोग होतो ते त्याच्यावरचे पण काही उदाहरणं येतील।
नेक्स्ट बीट आहे रॅशनल नंबर म्हणजेच काय, परिमेय संख्या. आता परिमेय संख्यावरचे कोणकोणते उदाहरणं येतील, तर परिमेय संख्येची जी मेन व्याख्या आहे त्यावर आधारित प्रश्न येतील. परिमेय संख्येची व्याख्या काय आहे बरं, तर पी छेद क्यूला आपण कधी परिमेय संख्या म्हणतो, जेव्हा पी आणि क्यू पूर्णांक असतील. पूर्णांक संख्या म्हणजेच काय, तर ज्या ऋण असतात, धन पण असतात संख्या त्यांच्यामध्ये. धन म्हणजे 1 2, ज्याला कोणतंच साईन नसतं, पॉझिटिव्ह नंबर्स धनसंख्या असं म्हणतो त्यांना. या साईडला वाढत जातात, त्याच्यामध्ये 0 आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स किंवा ऋण संख्या हे सगळे मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. तर पी आणि क्यू पूर्णांक संख्या पाहिजे. आणि महत्त्वाची कंडिशन, क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू 0 नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, क्यू जर 0 असेल तर ती संख्या आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे, तर त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. तर परिमेय संख्येची व्याख्या, त्यावर आधारित प्रश्न येतील. त्यानंतर परिमेय संख्यावरील मूलभूत क्रिया. मूलभूत क्रियामध्ये मगाशीसारखंच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार परिमेय संख्याचा कसा करायचा त्यावरील उदाहरणे. त्याच्यानंतर संख्येचे गुणधर्म, कोणकोणत्या संख्या येतील त्याच्यामध्ये. एन फॉर नॅचरल नंबर, त्यालाच काय आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. डब्ल्यू फॉर होल नंबर, पूर्ण संख्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे क्यू फॉर रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या. यावर आधारित तुम्हाला या संख्यांचे गुणधर्मावर प्रश्न विचारले जाणार आहेत. नेक्स्ट बीट आहे स्क्वेअर्स, वर्ग. आपल्याला माहितीच आहे वर्ग म्हणजेच काय, तर 3चा वर्ग किती असतो, 9 असतो. 3ला 2दा गुणायचं म्हणजे 3चा वर्ग येतो. कोणत्याही संख्येला 2दा गुणलं की त्याचा वर्ग येतो. तसंच आता 36चं वर्गमूळ किती येतं, तर ते 6 येतं. ठीक आहे, आणि आता घन म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येला 3ला गुणायचं म्हणजे आता 3चा घन काय येतो, तर 3चा घन येतो 27 आणि 64चं जे घनमूळ येतं ते येतं 4. ठीक आहे, तर या प्रकारे हे आहे वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ. तर यावरचे काही एक्झाम्पल्स असतील तर 1 ते 30 हे वर्ग पाठच ठेवायचे आणि 1 ते 10 हे घन पाठ ठेवायचे. आता पुढचं आहे अर्थमॅटिक म्हणजेच अंकगणित. आता अंकगणितामध्ये पहिलं बीट आहे ते एकात्मक पद्धत. ठीक आहे, एकात्मक पद्धत म्हणजेच काय, तर आता एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया. आता 3 पेन जर मला 30 रुपयाला मिळत असतील तर त्यावरून मला सांगा 5 पेन किती रुपयाला मिळतील. तर आधी मला एका पेनची किंमत काढावी लागेल. एका पेनची किंमत असेल 10 रुपये, मग 5 पेनची किंमत येईल 50 रुपये. ठीक आहे, तर 3 पेनवरून मी 5 पेनची किंमत काढली, त्यालाच आपण एकात्मक पद्धत तिने गणित सोडवणे असं म्हणतो. तर त्यावरचे काही एक्झाम्पल्स असतील. यानंतर आहे गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर म्हणजे काय, तर माझ्या हातात पेन आणि टोपण आहे. तर या टोपणाच्या पेन तिप्पट आहे म्हणजेच एकाच 3 प्रमाण आहे. टोपण जर एकपट असेल तर पेन तिप्पट आहे, एकाच 3. त्यालाच आपण गुणोत्तर असं म्हणतो. आणि प्रमाण म्हणजेच काय, तर मग अशी मी सांगितलं होतं की आपल्याला 5 पेन 50 रुपयाला मिळणार होते. ठीक आहे, आणि जर पेनाची संख्या कमी केली तर पेनाची किंमत पण कमी झाली. ठीक आहे, तर हे झाले समप्रमाण. आणि आता एखाद्या वेळेस आपल्याला जर जायचं असेल कुठे, तर आपण एखाद्या गाडीने जात असो. ठीक आहे, तर गाडी खूप फास्ट चालवली तर काय होतं, आपण लवकर पोहोचू, आणि गाडी स्लो चालवली तर आपण उशिरा पोहोचू. तर हे व्यस्त प्रमाण, एक वाढेल की एक कमी होतं. तर ह्या प्रमाणाचे काही एक्झाम्पल्स असतील. त्यानंतर आहे सरासरी. सरासरी म्हणजेच काय, तर आता माझ्याकडे 3 नंबर आहेत, 29, 30 आणि 31. यांची मला सरासरी काढायची आहे. तर आता या सरासरी काढायची म्हणजे यांची बेरीज करायची तिघांची पण, आणि जेवढे नंबर आहेत तेवढं त्याला भागायचं, त्यालाच आपण सरासरी काढणं असं म्हणतो. आता या क्रमवार संख्या आहेत 3 म्हणून यांची सरासरी 30च येते. तर प्रत्येक वेळेस क्रमवार संख्या येतील असंच काही नाहीये. तर त्यावेळेस काय करायचं, जेवढे आपल्या क्वांटिटीज दिलेल्या असतात, जेवढे नंबर्स दिलेले असतात किंवा जेवढ्या वस्तू दिलेल्या असतात त्यांची सगळ्यांची ॲडिशन करायची, त्याला त्या किती वस्तू तर त्याला भागायचं, त्याला सरासरी काढणे. यावरचे काही एक्झाम्पल्स असतील. आता शेकडेवारी म्हणजेच काय, तर आता आपण म्हणतो की मला 80% पडले. 80% म्हणजे, तर आता मला 100 जर पूर्ण असेल तर त्यापैकी मला 80 मिळाले, ती झाली शेकडेवारी. तर यावरचे काही एक्झाम्पल्स असतील. पुढचा आहे नफा आणि तोटा. तर आता माझ्याकडे हा पेन आहे, तर मी काय केलं, हा पेन घेतला विकत 10 रुपयाला आणि विकला 15 रुपयाला, तर मला 5 रुपयाचा नफा झालेला आहे. यालाच आपण नफा असं म्हणतो. आणि कधी कधी काय होतं, हा पेन जुना झाला, मग आता मला वापरू वाटत नाही, म्हणून मी काय केलं, पेन घेतला
परत नाही तो पेन. त्यामुळे मी काय केलं, 7 रुपयाला विकून टाकला. मग आता मला 3 रुपये तोटा झाला या पेनमध्ये. हा एक उदाहरण दिलं, नफा आणि तोटा. तर यावरचे काही एक्झाम्पल्स असतील, खूप छोटे छोटे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत मी उदाहरण म्हणून. तर एवढे सोपे एक्झाममध्ये परीक्षेमध्ये येत नसतात. तर थोडंसं काहीतरी अवघड असतं. अवघड म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ते सोपं जातं सोडवायला. जिओमेट्री भूमितीमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोण आणि कोणाचे प्रकार. हा एखादा कोण आहे, तर कोणाचे वेगवेगळे प्रकार आहे. लघु कोण आहे, हा काटकोण आहे, विशाल कोण आहे. ठीक आहे, हे काही कोणाचे प्रकार आहेत, तर ते पाहायचे आहेत. तर कोणाची रचना आणि माप कसे काढायचे किंवा कोणाचे माप कसे काढायचे यावरचे काही प्रश्न असतील. पुढे आहे रेषा आणि आकार. आता हे जे आहे ती आहे सरळ रेषा, याला लाईन याला असं आपण नाव देऊ शकतो किंवा लाईन ए बी. तर यावरचे काही प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारचे आकार. ठीक आहे, जसं चौकोन, गोल, त्यावरचे प्रश्न. पुढे आहे प्रतिमा. तर आरशातील प्रतिमा किंवा आरशाबाहेरच्या प्रतिमा यावरचे प्रश्न येतील किंवा पाण्यातील प्रतिमा. ओके, पुढे आहे अक्ष. अक्ष म्हणजेच काय, आता ज्यावेळेस आपण कोणता आलेख काढतो तर हा आहे एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस. ओके, तर यावरचे काही प्रश्न असतील. आणि पुढे आहे रोटेशन, परिभ्रमण. तर या रोटेशन मध्ये किंवा परिभ्रमणामध्ये कोणते प्रश्न असतील, तर एक व्यक्ती एका राऊंडला फेऱ्या मारण्यास 3 तास लागले, या टाइप मधले क्वेश्चन्स. मग त्याला 10 फेऱ्या मारल्या तर त्याला किती वेळ लागेल, तो इकडून इकडे गेला, तर ते असे काही परिभ्रमणाचे उदाहरणं असतील. तर हे सगळं भूमितीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मेजरमेंट्स, मोजमाप. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे लांबी, वजन, क्षमता आणि वेळ. हे सगळं पाहायचं आहे. यांच्यामध्ये कन्व्हर्शन, जसं की आता कसं असतं, 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतं, 100 सेंटीमीटर असतं. तसंच आता एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतं. हे सगळे कन्व्हर्शन, त्यांचे युनिट आणि त्याच्यावरचे काही उदाहरणं आपल्याला मेजरमेंटमध्ये पाहायचे आहेत, मोजमापमध्ये बघायचे आहेत. आता पुढे आहे परिमिती आणि क्षेत्रफळ. आता एखाद्या आकृतीची परिमिती काढण्यासाठी काही फॉर्म्युला असतो. आता इथे एक चौरस आहे, चौरसाची परिमिती म्हणजेच काय असतं, 4 गुणिले त्याची जी ही लेंथ आहे त्याला आपण लांबी म्हणूया. आपण 4 गुणिले लांबी ही चौरसाची परिमिती. आता इथं कड्याची लांबी 2 आहे, तर 4 गुणिले 2 8 सेंटीमीटर या चौरसाची परिमिती आहे. तर कोणत्याही भूमिती आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या कड्याचे लांबीची बेरीज असते, लक्षात ठेवा. आणि आता क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळ आपल्याला कोणाकोणाचं बघायचं आहे, चौरस आहे, आयत आहे, वर्तुळ आहे, या सगळ्यांचं क्षेत्रफळ पाहायचं आहे. प्लस आता हे जे सगळे भूमितीय युनिट आहेत, लिटरचं मिलीलीटर, मिलीलीटरचं लिटरमध्ये, किंवा वजनाचं किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये किंवा ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कसं कन्व्हर्शन करायचं. नेक्स्ट बीट आहे डाटा ऍप्लिकेशन. दिलेली माहिती, काही आपल्याला माहिती दिलेली असते काही फॉर्ममध्ये, आता ती वेगवेगळ्या गटात आपल्याला विभाजित करायची असते कधी कधी, किंवा दिलेल्या माहितीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. असे काही प्रश्न असतात. किंवा पुढे स्तंभालेख, एखादा स्तंभालेख दिलेला असतो. आता उदाहरणार्थ आता इथे विद्यार्थी संख्या आहे आणि वरी त्यांचे वेगवेगळ्या विषयामधले मार्क्स आहेत, असा काही स्तंभालेख देतात आणि त्याच्यावरचे वेगवेगळे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आणि त्यांच्यावरचे आपल्याला उत्तरं द्यायची असतात. तर हे सगळं सोपे असतात एकदम उदाहरणं. आता हा होता तुमचा 24 मार्काचा सिलेबस. उर्वरित 6 मार्काचे जे क्वेश्चन्स येतील ते येतील अध्यापनशास्त्रावर. तर यामधले काही बिट्स बघूया आपण. तर पहिलं बीट जे आहे ते गणिताचे स्वरूप आणि व्याख्या यावर आधारित काही प्रश्न येतील. दुसरं बीट आहे गणित शिकण्याच्या प्रक्रिया येतील, उपदेशात्मक उद्दिष्टे यावर आधारित काही प्रश्न येतील. तिसरा आहे गणित शिकवण्याची पद्धती यावर आधारित काही प्रश्न येतील. चौथा आहे अध्यापन साहित्य, गणित शिकवताना आपण काय वापरू शकतो यावर आधारित काही प्रश्न येतील. त्यानंतर आहे अध्यापन योजना, गणित शिकवताना. ओके, त्यानंतर आहे पुढचं शैक्षणिक कामगिरीचे प्रशासकीय विश्लेषण आणि रचना यावर आधारित काही प्रश्न येतील. त्यानंतर आहे गणित अध्यापक या विषयावर काही प्रश्न येतील. त्यापुढे आहे संसाधनांचा वापर, गणित शिकवताना आपण काय करू शकतो यावर आधारित पण काही प्रश्न येतील. त्यानंतर आहे गणिताचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक कसं असावं यावर आधारित पण काही प्रश्न येतील. आणि गणित शिकवताना आपण ज्या नैदानिक व उपचारात्मक अध्यापन पद्धती वापरतो त्यावर आधारित पण काही
तुमचा अध्यापनशास्त्र गणिताचा TETचा 6 मार्कासाठीचा सिलेबस. याआधीचा आपण 24 मार्काचा सिलेबस बघितलेला आहे. तर हा पूर्ण सिलेबस आहे 24 + 6 गणित आणि प्लस अध्यापनशास्त्र असा टोटल TET साठी गणित TET पेपर 1 साठी गणित येणार आहे 30 मार्क्स.